नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून देशभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेत असतो। विशेष म्हणजे या बातम्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये दिसणार नाहीत किंवा त्या दाखवल्या जाणार नाहीत। अशा बातम्यांचा परामर्श या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। आपण नेहमी बघत असतो की मेनस्ट्रीम मीडियामध्ये एखादी बातमी ही दाखवली जाते आणि दिवसभर त्याच बातमीचं दळलं जातं। त्यामुळे देशभरात आणि देशाबाहेर घडणाऱ्या अनेक बातम्या दुर्लक्षित होतात, त्याकडे लक्षच जात नाही किंवा जाणून बुजून त्या दुर्लक्षित केल्या जातात। न्यूज डंका अशा बातम्या, विशेष घडामोडी, बातमीमागची बातमी सांगणारा हा उपक्रम घेऊन आलेला आहे। द बंगाल फाइल्स या चित्रपटाच्या निर्मात्या पल्लवी जोशी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून चित्रपट प्रदर्शित करण्याकरता आणि संपूर्ण टीमच्या सुरक्षिततेसाठी मदत मागितलेली आहे। त्यांचा आरोप असा आहे की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राजकीय दबावामुळे आणि धमक्यांमुळे मल्टीप्लेक्स संचालक चित्रपट दाखवण्यास घाबरत आहेत। अनेक FIR हे दाखल झालेले आहेत। ट्रेलर बंद करण्यात आला असून थिएटर मालकांना उघड धमक्या दिल्या जात आहेत। द बंगाल फाइल्सचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी इंस्टाग्रामवरून हे पत्र शेअर केलेलं आहे। पत्राच्या सुरुवातीला पल्लवी जोशी म्हणाल्या की हे पत्र कोणत्याही विशेष सोयीसाठी नसून केवळ सुरक्षेसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लिहिलेलं आहे। त्यांनी लिहिलं आहे की द बंगाल फाइल्स भारताच्या इतिहासातील एक वेदनादायी अध्याय आहे। तो हिंदू नरसंहार आणि फाळणीच्या शोकांतिकांना सामोरा आणतो। हा फक्त चित्रपट नसून सत्याचा आवाज आहे, जो समाजापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। त्यांनी आरोप केला की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आधीपासूनच या चित्रपटाला विरोध दर्शवलेला होता आणि त्यानंतर राजकीय दबाव सातत्यानं वाढतोय। अनेक FIR हे दाखल झालेले आहेत। ट्रेलर बंद करण्यात आलेलं आहे। थिएटर मालकांना धमक्या दिल्या गेल्यामुळं ते चित्रपट दाखवण्यास घाबरत आहेत। हे सर्व चित्रपट रोखण्याच्या कटाचा भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पल्लवी जोशी यांनी आणखी सांगितलं की या धमक्यांचा त्यांच्या कुटुंबावरही परिणाम होतोय। म्हणूनच त्यांनी राष्ट्रपतींना विनंती केली आहे की चित्रपट आणि कलाकारांना सुरक्षा द्यावी, जेणेकरून सत्याचा आवाज दाबला जाणार नाही। पत्रात त्यांनी नमूद केले की पद्मभूषण सन्मानित अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी तसंच अनेक बंगाली संस्थांनी आधीच राष्ट्रपतींना पत्र लिहून या चित्रपटाला समर्थन दिलेलं आहे। यावरून हे स्पष्ट होतं की सत्याच्या बाजूला उभे राहणारे लोक आहेत, पण राजकीय दबाव ही सर्वात मोठी समस्या आहे। हा चित्रपट 1946 मध्ये अविभाजित बंगालमध्ये झालेल्या हिंदू नरसंहारावर आधारित आहे। यात 1946चा डायरेक्ट ॲक्शन डे आणि त्याच वर्षातील दंगा दाखवण्यात आला आहे। हा नरसंहार तब्बल 5 दिवस चालला। केवळ कोलकात्यामध्ये 72 तासात साधारण 6000 हिंदूंची हत्या झाली। या धार्मिक दंगलीत सुमारे 20,000हून अधिक लोक गंभीर जखमी झालेले होते। 1 लाख लोकांना सर्वस्व सोडून पलायन करावं लागलेलं होतं। हिंदूंना निवडून ठार मारण्यात आलेलं होतं। हिंदू स्त्रियांवर बलात्कार करण्यात आलेले होते आणि हिंदूंच्या मालमत्तांना आगी लावण्यात आल्या। पूर्व बंगालातील नोआखली येथे झालेल्या हिंदूंचा कत्लेआम इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिला गेला आहे। हा नरसंहार अनेक महिने चालला। या काळात हजारो हिंदू मारले गेले, पण नोआखलीमध्ये सुमारे 75,000 हिंदूंना आपली घरं सोडावी लागली, तर त्रिपुरा प्रदेशातून 20,000हून अधिक लोकांना सर्वस्व गमावून जावं लागलं। मित्रांनो, केंद्र सरकारनं वस्तू व सेवा कर म्हणजे GST संरचनेमध्ये बदल करून 5%, 18% आणि 40% असे 3 स्लॅब ठरवल्यानंतर याचा फायदा वाहन उद्योगाला आणि ग्राहकांना होणार आहे। एका अहवालानुसार या उद्योगातील सर्व सेगमेंटमध्ये वाहनांच्या किमतीत तब्बल 8.5% घट होईल। क्रिसिल इंटेलिजन्सच्या अहवालानुसार ICE आणि हायब्रिड वाहनात 1200 सीसीपेक्षा कमी पेट्रोल किंवा 1500 सीसीपेक्षा कमी डिझेल इंजिन असलेल्या एंट्री लेवल हॅचबॅक, प्रीमियम हॅचबॅक, कॉम्पॅक्ट सेडान आणि सब कॉम्पॅक्ट SUV यांच्या किमतीमध्ये सुमारे 8.5% घट होईल। 1500 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या मोठ्या सेडान, कॉम्पॅक्ट SUV, मिड SUV आणि MPV यामध्ये सुमारे 3.5% घट होईल।
1500 CCपेक्षा जास्त इंजिन असलेल्या प्रीमियम SUV आणि MPV मध्ये 6.7% घट अपेक्षित आहे. ICE 2 चाकी वाहनात एक श्रेणी सोडली तर जवळपास सर्वच मॉडेल्सच्या किमतीमध्ये 7.8% घट होईल. मात्र 350 CCपेक्षा जास्त इंजिन असलेल्या प्रीमियम 2 चाकी गाड्यांच्या किमतीमध्ये उलट 6.9% वाढ होणार आहे. ICE ट्रॅक्टर आणि हायड्रोजन फ्युएल सेल वाहनात जवळपास 6.3% घट होईल, तर 3 चाकी LCV, MHCV आणि बसेस यामध्ये सुमारे 7.8% घट होईल. अहवालात स्पष्ट केले की वाहन कंपोनेंट उत्पादकांवर आणि OEM म्हणजेच मूळ उपकरण निर्माते जे आहेत यांच्यावर GST कपातीचा परिणाम वेगळा विचारात घेतला नाही, कारण सर्व ऑटोमोबाईल कंपोनंट्स 18% कराच्या स्लॅबमध्ये आणण्यात आलेले आहेत. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका ख्रिस्ती मिशनरी हॉस्टेलवर धर्मांतराच्या आरोपावरून पोलिसांनी धाड टाकली. हॉस्टेलमधील मुलांनी सांगितलं की जर तुम्ही भगवानाला मानलं तर तुम्ही नरकात जाल, आगीत जळाल. या प्रकरणाची तक्रार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून करण्यात आलेली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचताच हॉस्टेलमध्ये गोंधळ उडाला, जिथं असलेली 50हून अधिक मुलं घाबरून 10 फूट उंच अशा भिंतीवरून ओलांडून ती पळू लागली. पोलिसांना मुलांना शांत करण्यासाठी आणि खाली उतरवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. त्यावेळी काही मुलं रडू लागली तर काही भीतीमुळे ओरडू लागली. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या 6 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांनी पोलिसांना सांगितलं की त्यांना भगवानाला मानण्यास मनाई केली जात होती. सांगितलं जायचं, जर भगवानाला मानलात, परमेश्वराला मानलात तर नरकात जाल, आगीत जळाल. फक्त बायबल वाचण्यास भाग पाडलं जात होतं. हिंदू देवी देवतांना खोटं ठरवलं जात होतं. मुलांनी सांगितलं, फादर जे होते ते मूर्ती आणि क्रॉस पाण्यात टाकून फरक दाखवत आणि म्हणत, बघा तुमचा देव बुडाला, तो तुम्हाला कसा वाचवणार. मुलांनी हेही सांगितलं की त्यांना अभ्यास आणि राहणीमानाचा खर्च मोफत देण्याचं आमिष दाखवलं जात होतं. मृत्यू आणि नरकाची भीती दाखवून त्यांना ख्रिस्ती धर्माची शिकवण ही दिली जात होती. एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की सिल्व्हाचरण नावाचा व्यक्ती इथे गेल्या 16 वर्षापासून ख्रिस्ती मिशनरी म्हणून कार्यरत आहे आणि तो गरीब मुलांचं धर्मांतर करतो. धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली सकाळ संध्याकाळ हॉस्टेलमध्ये मुलांना हिंदू देवतांची निंदा करून धर्मांतर करण्यास सांगितलं जात होतं. हॉस्टेलचा कारभार नवजीवन संस्था करत असून याचं मुख्यालय तामिळनाडूमध्ये आहे. या हॉस्टेलमध्ये अलवर, हनुमानगड आणि दिल्लीतील मुलं राहतात आणि वेगळ्या वेगळ्या शाळांमध्ये ते शिकत असतात. मुलांनी सांगितलं की त्यांना वर्षाला 3,000 रुपये द्यावे लागतात आणि उर्वरित सर्व खर्च संस्था उचलते. हे प्रकरण धार्मिक स्वातंत्र्य, मुलांची मानसिकता, सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था यांच्याशी संबंधित अतिशय संवेदनशील विषय बनलेला आहे. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून पुढील कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे. लिपुलेख दर्याबाबतचा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. दिल्ली आणि बीजिंग यांनी लिपुलेख दर्याद्वारे व्यापार पुन्हा सुरू करण्यावर सहमती दर्शवलेली आहे. यावर नेपाळनं आक्षेप घेतला असून हा भाग आपला प्रदेश असल्याचा दावा केला आहे, परंतु त्याला ऐतिहासिक आधार नाही आणि तर्कसंगतेचाही अभाव आहे. प्रत्यक्षात या वादाच्या मागं अमेरिकेचा हात असल्याचं म्हटलं जातं आहे. नेपाळनं अलीकडंच लिपुलेख विवादाला हवा दिलेली आहे. अमेरिकेनं अलीकडच्या काही वर्षात नेपाळला परदेशी मदत उपलब्ध करून दिली आहे आणि तिथं त्यांचा प्रभाव वाढला आहे. लिपुलेख विवाद हा नेमका काय आहे, तर लिपुलेख दर्रा हा त्रिसंधी भागात आहे, जिथं भारत, चीन आणि नेपाळच्या सीमा मिळतात. यावर भारत आणि नेपाळ दोघंही दावा करतात. नेपाळ लिपुलेखसोबत कालापानी आणि लिंपुयाधुरी या भागालाही आपला अधिकृत नकाशात आणि संविधानात समाविष्ट करतो. सुगौली करारानुसार काली नदीला सीमारेषा मानतो. सन 2020मध्ये नेपाळनं राजकीय नकाशा जारी करून कालापानी, लिंपुयाधुरा आणि लिपुलेख आपल्या देशाचा भाग असल्याचं दाखवलेलं होतं. भारतानं त्याचवेळी या दाव्याला फेटाळलेलं होतं. भारताचं म्हणणं होतं की नदीचा उगम खाली आहे, त्यामुळं ही जमीन उत्तराखंडची आहे. लिपुलेखबाबत भारत चीन यांच्यात ऐतिहासिक द्विपक्षीय करार आहे.
ज्यावर अलीकडंच नेपाळच्या आक्षेपानंतरसुद्धा सहमती झालेली आहे. भारताचं म्हणणं आहे की नेपाळचे दावे ऐतिहासिक किंवा तथ्यात्मकदृष्ट्या हे पोकळ आहेत. भारत या भूभागावर नियंत्रण ठेवत चर्चा करायला इच्छुक आहे. हा प्रश्न ऑगस्ट 2025मध्ये पुन्हा उभा राहिला, कारण भारतानं चीनसोबत लिपुलेख मार्गानं व्यापार पुन्हा सुरू करण्याची घोषणा केलेली होती. त्याच दिवशी नेपाळनं आक्षेप नोंदवून हा भाग आपला असल्याचा दावा केलेला होता. भारतानं तत्काळ हा दावा नाकारत असं म्हटलं की हे सर्व दावे निराधार आहेत. भारत आणि चीनला जोडणारा लिपुलेख मार्ग रणनैतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. लिपुलेख प्रकरणावर नेपाळचे दावे करण्यामागं अमेरिका देत असलेली आर्थिक आणि राजनैतिक मदत कारणीभूत मानली जाते. मित्रांनो, हे विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं काय आहेत ती आपण कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवावीत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करावा आणि आमचं न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद आणि नमस्कार.